नमस्कार मित्रांनो, चला मी परत तुमच्या समोर हजर आहे. अर्थातच आपल्या चॅनलमध्ये वर्ड्स वार म्हणजे शब्दांशी युद्ध. तर मी आज तुमच्यासाठी परत एकदा 5 नवीन शब्द घेऊन आलेले आहे की जे दिसायला समान अर्थाचे वाटतात, एकाच अर्थाचे वाटतात, जवळपास सारखेच वाटतात, पण कुठला शब्द कुठं वापरावा हे आपल्याला या सत्रात कळणारच आहे. तर चला जास्त वेळ न घेता मी सुरू करतोय. एकदा काय झालं, मी असंच पुस्तक वाचत माझ्या घरामध्ये बसलेलो होतो. माझा स्टुडंट आला आणि तो मला म्हणाला, सर बरेच लोक हे जे आहे पॉवर, स्ट्रेंथ, एनर्जी, वेग, माइंड हे शब्द वापरतात आणि या शब्दाचा अर्थ ताकद, शक्ती असाच होतो. तर यात फरक काय आहे? पॉवर वापरलं तर चालणार नाहीत का? किंवा मग स्ट्रेंथ वापरलं चालणार नाही का? मी त्याला म्हटलं हा पाणी घे. मी त्याला पाणी दिलं आणि शांत केलं आणि त्याला सांगितलं, जरीही हे शब्द सर्व एकाच अर्थाचे वाटत असले तरी तिच्यामध्ये बारीक असा थोडासा फरक आहे आणि त्यामुळे तोच फरक त्या शब्दांना थोडं थोडं वेगळं करतो. म्हणून योग्य ठिकाणी योग्य शब्द आपण वापरायला पाहिजे आणि त्याच्याने योग्य तो अर्थ त्या शब्दाचा, त्या वाक्याचा आपल्याला घेता येतो. तर चल मी तुला हे सर्व शब्द समजावून सांगतो आणि त्यामध्ये काय फरक आहे. तर तेच शब्द मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहोत आणि त्याला जे समजवलं तेच मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर चला सुरू करूया. पॉवर. पॉवर म्हणजे ताकद आपल्याला माहितीच आहे. पहिला शब्द आहे पॉवर. पॉवर म्हणजे ताकद. सर्वसामान्यरित्या आपण हा शब्द वापरतो. त्याचा अर्थ असतो सर्वसामान्य ताकद. फॉर एक्झाम्पल म्हणून जर का म्हटलं तर इट इज बियॉन्ड युअर पॉवर टू हेल्प मी. म्हणजे हे जे आहे, जे मदत तुम्हाला करणार आहे ते तुझ्या शक्तीच्या पलीकडे आहे. म्हणजे त्याची पॉवर नाही, त्याची ताकद नाही की त्याने मला मदत करावी, एवढी त्याची कॅपेबिलिटी नाही. या अर्थाने आपण इथं पॉवर वापरतो. दुसरा आहे स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे बळ, ताकद. म्हणजे त्याच्यामध्ये किती पट लोकांना उचलण्याची किंवा एखादी वस्तू उचलण्याची ताकद आहे, त्या अर्थाने आपण हा स्ट्रेंथ शब्द वापरतो. इथं पॉवर शब्द चालणार नाही. आता स्ट्रेंथ म्हणजेच बळ म्हणजेच काय, तर त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. व्हेन ही लिफ्टेड 100 kg वेट पीपल केम टू नो हिज स्ट्रेंथ. म्हणजे जेव्हा त्याने 100 किलो वजन उचललं तेव्हा त्या लोकांना, समोरचे जे लोक होते त्याला कळलं की याची ताकद काय आहे, हा किती लोकांना मारू शकतो. ह्या अर्थाने आपण हा स्ट्रेंथ शब्द वापरतो. हा थोडासा मायनर फरक आहे पॉवर आणि स्ट्रेंथ मध्ये. म्हणजे एखादी वस्तू, एखादं ओझं आपल्याला जर का उचलायचं असेल तर तिथं पॉवर न वापरता आपण स्ट्रेंथ हा शब्द वापरायला पाहिजे आणि इथं पॉवर. नेक्स्ट आहे एनर्जी. एनर्जी म्हणजे उत्साह, ताकद. शब्द समान अर्थाचेच वाटतं. एनर्जी म्हणजे सुद्धा पॉवरच आहे. स्ट्रेंथ म्हणजे पण आपल्याला पॉवर वाटतं, पॉवर म्हणजे पण पॉवरच वाटतं, पण तिच्यात मायनरचा फरक आहे. तर एनर्जी म्हणजे काय, उत्साह, ताकद. म्हणजे एखादं जे काम आपण करतो त्याच्यामध्ये उत्साह दाखवणे, प्रेरित दाखवणे, प्रेरणा होणे, प्रेरणा येणे, त्या अर्थाने आपण हा शब्द वापरतो. फॉर एक्झाम्पल म्हणून आय हॅव अ ग्रेट एनर्जी टू डू न्यू वर्क. म्हणजे कुठलेही कार्य, नवीन कार्य जे आहे ते करण्यासाठी माझ्यात खूप उत्साह आहे. मी कधीही नाही म्हणत नाही की हे नवीन कार्य दिलं की ते लगेच करायचं. त्याला आपण एनर्जी हा शब्द वापरतो. एनर्जेटिक पर्सन म्हणजे उत्साहवर्धक व्यक्ती असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट आहे विगोर. विगोर म्हणजे काय, अंगातील ताकद. म्हणजे आपलं आरोग्य. काहीतरी आपण खातो पितो आणि त्याच्याने आपल्याला जे बळ मिळतं, जे ताकद मिळतं, जे आरोग्य मिळतं, त्या आरोग्यासाठी आपण हा विगोर शब्द वापरतो. फॉर एक्झाम्पल म्हणून ही गॅव अ विगरियस ब्लो. म्हणजेच काय, त्याने एक जोरदार ठोसा लगावला. कारण काय, तर त्याच्यामध्ये पॉवर आहे, एनर्जी आहे, आरोग्य सुदृढ आहे आणि म्हणूनच त्याने जोरदार ठोसा लगावला. इथं आपण वेगर हा शब्द वापरतो. बघा इथं एनर्जी आणि वेगर हे दोघं शब्द जवळपास समानार्थी आहे. पण एनर्जी इमोशनल स्ट्रेंथ दाखवतो, तर वेगर जो आहे तो फिजिकल स्ट्रेंथ दाखवतो. ना, ह्या थोडासा मायनर तिच्यामध्ये डिफरंट आहे. आणि लास्ट वर्ड आहे माइट. आपल्याला माहितीच आहे, माइट इज राईट. म्हणजे बळी तो कान पिढी किंवा माइटी किंग, त्या अर्थाने आपण हा शब्द वापरतो. म्हणजे बलाढ्य, खूप जास्त ताकद ज्याच्याकडे आहे, ज्याच्याकडे जास्त लोक कामाला आहे, ज्याच्याकडे जास्त पॉवर आहे, पैसा आहे, स्ट्रेंथ आहे, अशा अर्थाने आपण हा माइट शब्द वापरतो. है ना. उदाहरणार्थ म्हणून माइट इज राईट म्हणजे बळी तो कान पिढी, त्या अर्थाने आपण हे शब्द वापरायला पाहिजे आणि त्याच अर्थाने इथे घेऊन आलेलो आहे. थँक्यू.